नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला अद्वैतला थँक्स म्हणत असते की एवढं सगळं घडल्यानंतर देखील तू माझ्यावर विश्वास ठेवला. पण आता आपल्याला कला आणि राहुलच्या लग्नाचं बघायला हवं. हे सगळं बोलणं सरोज ऐकत असते. सरोज लगेच मध्ये बोलते आणि म्हणते की 1 मिनिट, हा प्रश्न चांदेकरांचा आहे, त्यात तुला पडायची काहीच गरज नाही. कला म्हणते की हा प्रश्न फक्त चांदेकरांचा नाही, आता त्यात नैनाताई सुद्धा अडकली आहे, त्यामुळे हा खरेंचा देखील प्रश्न आहे. त्यावर सरोज म्हणते की मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या मुलाशी बोलायला आले आहे. ही माझ्या मुलाची खुली आहे आणि मला त्याच्याशी एकट्याशी बोलायचं आहे. त्या तिथून निघून जाते. निघून गेल्यानंतर अद्वैत सरोजला म्हणतो की काय झालं आई. त्यावर सरोज म्हणते की माझा मुलगा पहिल्यांदाच माझ्या विरोधात गेला आहे आणि त्याचा मला प्रचंड त्रास होत आहे. अद्वैत म्हणतो की आई तू प्लीज असं बोलू नको. त्यावर सरोज म्हणते की जाऊन दे, या विषयावर मी आता बोलायला आलेलेच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तू जे काय म्हणत होता ना राहुल आणि नैनाच्या लग्नाचं, तो विषय मला मान्य नाहीये. तू त्याचा एकदा पुन्हा विचार कर. अद्वैत सरोजला म्हणते की विचार करणे एवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला राहुलचं लग्न लगेच करावे लागेल. तू बघत आहे ना राहुलने काय करून ठेवलं आहे ते. त्यावर सरोज म्हणते की खोटं बोलत आहे त्या मुली. कशावरून विश्वास ठेवायचा त्या नैनावर. तिची प्रेग्नेन्सी खरी आहे याचा काय पुरावा आहे आपल्याकडे. खांदेकरांच्या घरात लग्न करून येण्यासाठी ती लोक कुठल्या थराला गेली होती, ती खोटं बोलली होती, हे आपल्याला सगळं माहिती आहे. सगळं होऊन मी कसा विश्वास ठेवणार त्यांच्यावर. अशा लोकांना खोटी प्रेग्नन्सी दाखवणं किती कठीण आहे. म्हणतो की पण आई, प्रेग्नन्सी हा खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल विषय आहे. त्यातील कुठली मुलगी आपल्या प्रेग्नन्सी बद्दल, आपल्या बाळाबद्दल असं खोटं बोलेल. एवढ्यात रोहिणी येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू खूप चांगला आहे आणि तुझ्यासारखी माणसं खूप कमी आहे ह्या जगामध्ये. म्हणूनच तुझ्यासारख्या लोकांचा काही लोक गैरफायदा घेतात. बघ, त्या नैनाने आधी तुला फसवलं, नंतर तुझ्या भावाला फसवलं आहे. तर वाटतं हा सगळा बॅन खरेंचा होता. त्यांना काही करून त्यांच्या मुली आपल्या घरात पाठवायच्याच होत्या. सरोज म्हणते की रोहिणी म्हणते ते पटतंय मला. राहुलने जे काय केलं आहे तो खूप मोठा गुन्हा आहे, हे मान्य आहे मला. हे सुद्धा रोहिणीच्या बोलण्यात पॉइंट आहे. दुसरीकडे काजल कलाला फोन लावते आणि म्हणते की हॅलो तायडे, मला आईने ताईचा पाठलाग करायला सांगितला आहे. म्हणजे नैनाताई घरातून अचानक निघून गेली, घरी काहीच सांगून गेली नाहीये. मी फोन करत आहे तर फोन देखील उचलत नाही ती. मी तिकडे खूप टेन्शन मध्ये आहे. मी जर नैनाताईला घरी घेऊन नाही ना गेले तर आणखी टेन्शन येईल. त्यावर कला म्हणते की गुंड्या, तू आधी शांत हो. कला म्हणते की अगं नैनाताई इथे कुठेतरी जवळपासच गेली असेल. कला म्हणते की ऐक मी काय म्हणते ते, मी अद्वैतशी नैनाताई आणि राहुलच्या लग्नाबद्दल बोलले. आता सगळं ठीक होईल. ताईला परत फोन कर, असेल ती इथे, आणि आईशी देखील बोल. काजल म्हणते ठीक आहे. अद्वैत कलाच्या रूमचा दरवाजा वाजवतो. अद्वैतला बघितल्यानंतर काजलला म्हणते की मी तुला पुन्हा परत फोन करते. नैनाताई सापडली की कळव मला, बाय. काजल म्हणते की हो ठीक आहे, सांगते मी तुला. अद्वैत रूम मध्ये येतो आणि कला अद्वैतला म्हणते की काय झालं. अद्वैत कलाला म्हणतो की माझं तुझ्याकडे एक काम होतं. म्हणते सांग की मग. आणि म्हणतो की तुझ्या बहिणीकडून तू प्रेग्नेन्सी रिपोर्ट घेऊन ये. जी प्रेग्नेन्सी खरी आहे की खोटी हे कळायला हवं. मला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू काय बोलतोयस, तू कळतंय का तुला. नाही नाही, तुझं तर बरोबरच आहे. मीच तुझ्याकडून वेगळी अपेक्षा केली आहे, त्यामुळे माझीच चूक आहे. मी काय श्रीमंत माणसं, एखाद्या मुलीचा वापर करणं खूप किरकोळ गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर एवढं सगळं घडून सुद्धा प्रूफ करण्याची जबाबदारी फक्त त्या मुलीवरच आहे. मला टाळ्या वाजवते आणि म्हणते की वा, ग्रेट जॉब आहे. खरंच चांगला न्याय आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं सांगू का, मला खूप बरं वाटलं होतं. एका दगडाला सुद्धा माणुसकीचा पाझर फुटू शकतो. पण नाही, माझा गैरसमज होता तो, आणि तू तो लगेच दूर केलास. आणि अद्वैत तिथून निघून जातो. दुसरीकडे राहुल आणि नैना हॉटेलमध्ये भेटलेले असतात. तिला एरोप्लेनची तिकीट दाखवतो. त्यावर नैना म्हणते की हे काय आहे. राहुल म्हणतो की मी इथं सगळं सोडून चाललो आहे एकटाच. नैना म्हणते की इतकं सगळं होऊन देखील तू मला एकटीला सोडून चालला आहेस का. तू बरा आहेस ना, तुझं डोकं फिरलं आहे का. राहुल नैनाला म्हणतो की तू बघितलं ना काल काय झालं आहे. तू तर मला कधी समजूनच घेत नाही. तुझा विश्वास बसणार नाही, पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. त्यावर नैना म्हणते की प्लीज
राहून दे, बाद झालं आता. निदान आता तरी खोटं बोलू नकोस. बरं, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग काल साखरपुडा का करत होतास? काल मी तिथे वेळेवर नसते पोचले ना, तुझा आणि त्या मुलीचा साखरपुडाच झालाच असता. राहुल म्हणतो की तो साखरपुडा मी माझ्यासाठी करतच नव्हतो. त्यावर नैना म्हणते की काही बोलशील, निदान मला पटेल असं तर बोल. तुझा हात त्या मुलीच्या हातामध्ये होता. तुमच्या दोघांच्याही हातात रिंग्स होत्या आणि तू म्हणतोय साखरपुडा तुझ्यासाठी नव्हताच. तुझ्या इतर मैत्रिणी आहे त्यांच्यावरून तुला असं वाटतंय का तू काहीही सांगशील आणि मी फसेल? पण मी आता फसणार नाहीये, कारण मी मूर्ख नाहीये. त्यावर राहुल म्हणतो की दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. ती म्हणते की हे दुसऱ्यांच्या बाबतीत, पण तुझ्या बाबतीत ना जे दिसतं ना तेच असतं. तू फक्त जगाला फसवत असतो. राहुल म्हणतो की हा साखरपुडा मी माझ्यासाठी करतच नव्हतो, मी फक्त समाजाला दाखवण्यासाठी करत होतो. नैना म्हणते की काही पण बडबडू नकोस, आणि तसंही माझा तुझ्यावर कणभरही विश्वास उरलेला नाहीये. ना तुझं हेच चुकतं, तू कधीच मला समजून घेत नाही. मी आत्तापर्यंत तुझ्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलोय का? तुझा विश्वास बसणार नाही, पण माझं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावरती. पण मला हे कळून चुकलं आहे, नुसतं प्रेमाने काहीच नाही होणार. आणि माझ्या घरचे हे लग्न कधीच लावून देणार नाही, आणि तुला हे पटणार नाही. मी तुझ्यासाठी सगळ्यांना आणि ही सगळी प्रॉपर्टी सोडायला तयार आहे. पण त्याने काय होणार आहे? मला तुला गरिबीत नाही ठेवायचं. अगं तू राणी आहेस माझी, तुला राणीसारखं ठेवायचं आहे. त्यावर नैना म्हणते पण आता सगळं सॉल्व्ह झालं आहे आणि तुझ्या घरच्यांना आपलं लग्न लावून देण्या वाचून दुसरा काही ऑप्शनच उरला नाहीये. इनफॅक्ट मी म्हणते जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आहे. राहुल म्हणतो की किती इनोसंट आहे तू नैना. तुझ्या ह्याच इनोसंट समोर उभे आहेत चांदेकर. चांदेकर हे फक्त नाव नाहीये, ते प्रस्थ आहे. आणि त्या प्रस्तावर ते डाग लावून नाही घेणार. मी तुला सांगतो त्यांचं आता वेगळंच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. त्यामुळं मी जे काय म्हणतो ते तू प्लीज ऐक. आपण अबॉर्शन करूयात आणि मी प्रत्येक क्षणी तुझ्या बरोबर असेल. सगळं नीट झालं का मग मी निघून जाईन. मग मी नसल्यानंतर चांदेकर तुला त्रास नाही देणार. तू पण मूव ऑन हो, दुसऱ्या कोणाशी लग्न कर आणि तुझा सुखी संसार सुरू कर. नैना राहुलला म्हणते की नाही राहुल, आता हे शक्य नाहीये. कारण हे आता आपलं बाळ आहे आणि आपलं बाळ हे आपल्या प्रेमाचं सिम्बॉल आहे. असं काय करतोयस राहुल? तू आता बाबा होणार आहे. हे राहुल, आता काही जरी झालं ना, मी तुला आणि आपल्या बाळाला माझ्यापासून वेगळं नाही करू शकत. नैना तिथून निघून जाते. राहुल एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की काय कटकट आहे ही मुलगी. माझी तर पाठच सोडत नाहीये. काय करू मी आता? दुसरीकडे अद्वैत सरोजकडे येतो आणि म्हणतो की मी कलाला तिच्या बहिणीची प्रेग्नेन्सी रिपोर्ट आणायला सांगितलं आहे, आणि तिने प्रेग्नेन्सी रिपोर्ट आणले ना तर ते प्रूफ झाले ना तर राहुलला त्याच्याशी लग्न करावेच लागेल. आणि तिथून निघतो. निघता निघता पुन्हा सरोजला म्हणतो की आणि आई, हे मला काही पटलेलं नाहीये. तिला तिच्या बहिणीचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट घेऊन ये असं सांगणं. कारण माझं स्पष्ट मत आहे, अशा सेन्सिटिव्ह गोष्टीबद्दल कुठलीही मुलगी खोटं बोलणार नाही. रोज अद्वैतला म्हणते की एवढं मनावर लावून घेऊ नकोस. अद्वैत म्हणतो की नाही आई, मला खूप वाईट वाटलं आहे तिला हे असं सांगताना. असं वागणं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बसतच नाही. म्हणूनच यावेळी ती चिडली, पण मी काहीच बोलू शकलो नाही. कारण मला माहिती आहे मी चुकलो आहे. आणि एवढं बोलून अद्वैत तिथून निघून जातो. दुसरीकडे कला बाहेर चाललेली असते. सरोज तिकडून येतच असते आणि म्हणत असते की थांब 1 मिनिट, कुठे चालली आहेस तू? का म्हणते की मी नैनाताईला भेटायला चालले आहे. त्यावर सरोज म्हणते नैनाताईला म्हणजे माहेरीच चालली आहे ना? का म्हणते की हो, माहेरीच चालले आहे, कारण नैनाताई तिकडेच आहे. वेदने मला ती प्रेग्नेंट असल्याचे पुरावे मिळवायला सांगितले आहे, म्हणून मी जात आहे. सरोज म्हणते की तू पुरावे आणस, पण तेवढ्यासाठी माहेरी जाण्याची काही एक गरज नाहीये. मला जे वचन दिलं आहे ना सगळ्यांच्या समोर, ते सोयीस्कर विसरले आहेस का तू? त्यावर कला म्हणते की नाही मॅडम, नाही विसरले मी, आणि तसं कारण नसतं तर मी गेलेच नसते ती. पण काय नाही, एखाद्याच्या सांगण्यावर नुसता विश्वास ठेवत नसेल ना तर अग्निपरीक्षा द्यावीच लागते त्या व्यक्तीला. ना ताईला या सगळ्यातून कसं वाचवता येईल, त्याचे पुरावे कसे गोळा करता येईल हे विचारायला मी चालले आहे. ह्या गोष्टी फोनवर विचारणं शक्य नाहीये. ती नैना ताईला मी इकडे भेटायला बोलू शकत नाही. आणि कला म्हणते की येऊ मी? रोज लगेच कलाला म्हणते की खोटं बोलत आहेस तू. तसं अग्निपरीक्षा असे शब्द वापरणं बंद करा तू. तू काय म्हणालीस, तू माहेरी जात नाहीस. काल तू आणि नैना एकत्र कशा घरी आल्या? राहुल आणि नैनाचं प्रकरण सगळ्यांसमोर आणण्यासाठी तू आणि नैना भेटल्या असतील. आणि तू 1 नंबरची खोटारडी आहेस. समोरच्याला कसं घोळ्यात घ्यायचं आणि आपलं काम कसं काढून घ्यायचं हे तुला बरोबर माहिती आहे.
म्हणते की काय आहे ना मॅडम, राहुलच्या वागण्यामुळे सगळ्यांचीच आयुष्य बदलून गेली आहे. आणि तो जे काही वागला आहे ना, ते पुराव्यासहित सिद्ध करणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरी गेले, बाहेर गेले, हे मी मान्य करत आहे. आणि त्यावेळी मी ते अद्वैतच्या कानावर देखील घालत होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अद्वैतला विचारू शकतात. अनुज म्हणते की अद्वैतचं नाव घ्यायचं काही एक गरज नाहीये. तुला जे काही पुरावे मिळवायचे ना, ते तुझ्या बहिणीला फोन करायचा, ते रिपोर्ट्स तिथे मागून घ्यायचे. तिथे जायची काही एक गरज नाहीये. मला म्हणते की नाही सरोज मॅडम, बघा नैनाताई खूप डिस्टर्ब आहे आणि मी तिला जर आत्ता फोन केला ना, सगळं सांगितलं, विचारलं, तर तिच्यावर मी अविश्वास दाखवते असं वाटेल तिला. आधीच फसवणूक झालेल्या गोष्टीचे परिणाम भोगतीये ती. म्हणते की तुझ्या तोंडी अविश्वास, विश्वास असे शब्द शोभत नाही ग. तुम्ही आधी आमच्याशी इतके खोटे वागला आहात ना, तुमच्यावर माझा काडी इतकाही विश्वास नाहीये. म्हणजे तू प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट मागव किंवा नको मागव, मला पूर्ण खात्री आहे नैनाची प्रेग्नेन्सी हे एक नाटकच आहे. मला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही पण एक आईच आहात ना, ह्या बाबतीत तुम्ही शंका घ्याल असं वाटलं नव्हतं मला. हो, एखादी मुलगी आपल्या पोटातील बाळाविषयी खोटं का बोलेल? आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या बहिणी. तुम्हाला पुरावे हवे आहेत म्हणून मी जात आहे. आणि म्हणते की लवकरच तुम्हाला हवे असलेले रिपोर्ट तुमच्या हाती असतील. येते मी. ही कला सरोजचं न ऐकताच तिथून निघून जाते. दुसरीकडे नैना सौरभला फोनवर म्हणत असते की थँक्यू सो मच सौरभ. त्या दिवशी जर सौरभ आईला सांगितलं नसतं ना मी प्रेग्नेंट आहे, तर आईने आपली एंगेजमेंट केलीच असती आणि आपल्या लग्नाची देखील डेट फायनल केली असती. त्यावर सौरभ म्हणतो की मला चाललं असतं ते. त्यावर नैना म्हणते की सौरू यार, तुला माझी सिच्युएशन माहिती आहे ना, आता काही झालं तरी मला त्या राहुलशीच लग्न करावं लागणार आहे. सौरभ म्हणतो की तुला जसं हवं आहे ना तसंच होणार आहे, म्हणून तर मी तुझ्यासाठी खोटं बोललो आहे. म्हणते की आणि तू खोटं बोलल्यामुळे माझे सगळे प्रश्न सुटले आहेत. सो वन्स अगेन थँक्यू. सौरभ नैनाला म्हणतो की नैना, मी आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोललो आणि हे सगळं मी तुझ्यावर प्रेम आहे म्हणून केलं आहे. माहिती आहे ना तुला? नैना म्हणते की हो सौरू, मला माहिती आहे. पण तुला हे सगळं माहिती आहे ना मी का केलं हे? त्या राहुलला काय वाटलं? तो त्याला हवं तसं वागेल आणि नामानिराळा होईल, पण मी त्याला असं सोडणार नाही. त्याला माझ्याशी लग्न करावंच लागेल. हे बघ, त्याला एकदा अद्दल घडली ना, त्याला मी सोडेल, मग तुझ्याशी लग्न करेल. ठीक आहे. त्यावर सौरभ म्हणतो की खरंच ना नैना? त्यावर नैना म्हणते की हो सौरू. म्हणते की तुला माहिती आहे का, या सगळ्यातून मी एकच गोष्ट शिकले आहे. आपण ज्याच्यावर प्रेम केलं ना, त्याच्यासोबत लग्न करून आपण आयुष्यभर दुःखातच राहतो. आपल्यावर जो व्यक्ती प्रेम करतो ना, त्याच्याशी लग्न केलं ना, आपण आयुष्यभर सुखातच राहतो. म्हणूनच मला माझं उरलेलं आयुष्य सगळं तुझ्यासोबत घालवायचं आहे. बाय द वे सौरभ, तू बेस्ट डॉक्टर तर आहेसच, पण बेस्ट ॲक्टर देखील आहे. किती मस्त ॲक्टिंग केली यार तू. त्यावर सौरभ म्हणतो की थँक्यू नैना. सौरभ म्हणतो की हे एकदाच होता, मी पुन्हा परत करणार नाही. त्यावर नैना म्हणते की मी इथून पुढे तुला का खोटं बोलायला लावेल? तू माझ्यासाठी इतकं केलं त्यासाठी खूप थँक्यू सौरू. सौरभला म्हणते की बरं ऐक ना, मला कुणीतरी आवाज देते, बाहेरून कुणीतरी आलं आहे, तर मी ठेवते फोन आता. सौरभ म्हणतो की ठीक आहे. कला आवाज देत असते, नैनाताई. संगीता कलाचा आवाज ऐकते आणि म्हणते की माझी कला आली. कलाला बघून संगीताला खूप आनंद होतो. कलाला म्हणते की कशी आहेस तू कले? कला संगीताला म्हणते की नैनाताई आहे का आई घरात? कला आवाज देते नैनाताई. त्यावर नैना कलाचा आवाज ऐकते आणि म्हणते की कला इकडे काय करते? संगीता कलाला म्हणते की आहे, ती तिच्या खोलीमध्ये मगाशीच घरी आली आहे. आणि तू कशी काय आली आहे अचानक? तू तर म्हटली समजा ठीक आहे. मला म्हणते की सगळं ठीक आहे आई तिकडे. त्यावर संगीता म्हणते की मग तू अशी अचानक का आलीस? कला म्हणते की माझं नैनाताईकडे काम आहे. आणि कला पुन्हा एकदा नैनाला आवाज देते. नैना बाहेर येते. कलाला म्हणते की काय आहे? का उगाच हाका मारतीये? अगं बोल, आता का गप्प बसली आहेस? कला म्हणते की नैनाताई तू. त्यावर नैना लगेच म्हणते की काही प्रॉब्लेम झाला आहे का? म्हणते की तुला जर राहुल सोबत लग्न व्हावं असं वाटत असेल तर तुला तू प्रेग्नेंट आहे असा पुरावा द्यावा लागेल. हे ऐकून नैनाला धक्का बसतो. नैना कलाला म्हणते की कला, तू बोलत आहे हे? मला तुझ्याकडून हे एक्सपेक्ट नव्हतं. अगं तू माझी सख्खी बहीण आहेस ना? कला पोटाला हात लावते आणि म्हणते की आणि ते चांदेकर देखील कमालच करतात यार. अगं त्या दिवशी आपण दोघींना मिळून सांगितलं ना की मी प्रेग्नेंट आहे म्हणून, तरी आणखी कशाचा पुरावा हवा आहे त्यांना? आणि एक मिनिट, ते जेव्हा हे सगळं बोलत होते तेव्हा तू काहीच नाही बोलली, ऐकून घेतलंय का? संगीता कलाला म्हणते की
कला नयनाच्या आणि राहुलच्या लग्नाला चांदेकर तयार नाहीत का? त्यावर कला म्हणते की तसं नाही आहे. आपण त्यांना जे काही सांगितलं आहे ना, नयनाताई प्रेग्नेंट आहे, त्यांना त्याचे रिपोर्ट हवे आहे. दुसरीकडे आबा रोहिणीच्या रूममध्ये जातात आणि रोहिणीला म्हणतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे एका विषयावरती. कळलं नाही का तुला मला कशावर बोलायचं आहे ते? रोहिणी म्हणते की मला कळत आहे डॅड, पण ती नैना खोटं बोलत आहे. त्यावर आबा लगेच म्हणतात गप्प बस रोहिणी. ती नैना खरं बोलते का खोटं हे विचारायला नाही आलो मी. काल जे काय घडलं त्यात राहुलची चूक होती हे सांगायला आलो आहे मी तुला. आणि हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे. तुझ्या मुलावर अजिबात लक्ष नाही. आबा म्हणतात की तेव्हा मी ठरवलं आहे त्यांच्या पिढीचा सगळा व्यवहार अद्वैत बघेल आणि राहुल अद्वैतच्या सहीशिवाय कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही. दुसरीकडे नैना म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एकटीला पाडलं आहे. तुम्ही जर माझं आणि राहुलचं लग्न लावून नाही ना दिलं, आणि हातात चाकू घेते आणि म्हणते की तर मी स्वतःला संपून टाकेल आणि मी मेले ना, माझ्या मरणाचं पाप आणि माझ्या बाळाच्या मरणाचं पाप हे तुला लागेल कला, लक्षात ठेव. आणि नैना जीव देण्याचा प्रयत्न करते. नैना कला आणि संगीता अडवतात. कला नैनाला म्हणते अगं आपण त्यांना लॅब रिपोर्ट देऊयात ना, म्हणजे त्यांना बोलण्याची काही संधीच मिळणार नाही. दुसरीकडे रोहिणी आबांना म्हणते की दिस इज नॉट फेअर आबा. अहो अद्वैतने आधी भरपूर चुका केल्या आहेत. आणि आबा रोहिणीला म्हणतात की हेच रोहिणी चुकतं तुझं, स्वतःच्या मुलाला पाठीशी घालणं बंद कर आता. आणि आबा तिथून निघून जातात. दुसरीकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात. अद्वैतला कला वाढत असते आणि अद्वैतला म्हणत असते की मला बोलायचं आहे तुझ्याशी. अद्वैत कलाला म्हणतो की बोल मग. कला म्हणते की मी आज दुपारी घरी गेले होते, ताईशी बोलले मी आणि तुझ्या भावाने जी चूक केली आहे ना त्याचे रिपोर्ट देखील मागवले आहे मी. आबा कलाला म्हणतात की सुनबाई हे काय चाललं आहे सगळं आणि कसल्या रिपोर्ट बद्दल बोलत आहे तू? कला आबांना म्हणते की नैनाताई जे बोलते ते खरं आहे की खोटं याची शहानिशा करण्यासाठी प्रेग्नेन्सी रिपोर्ट हवे आहेत आणि तेच पुरावे आणायला मी घरी गेले होते. त्यावर आबा म्हणतात काय पुरावा हवा आहे आणि कोणाला? आबा अद्वैतला म्हणतात अद्वैत तू पुरावा मागितला, काय आहे हे सगळं? कला मध्ये बोलते आणि आबा म्हणतात सुनबाई तू थांब, ज्याला कोणाला पुरावा हवा असेल ना ते माझ्याशी स्वतः तोंडाने बोले. सरोज म्हणते की मी पुरावे मागितले आहे. आबा सरोजवर रागावतात आणि म्हणतात तू दररोज काही ना काहीतरी नवीन काढत असते. म्हणतात की तो सगळेजण लक्षात ठेवा तुम्ही जे काय करू राहिलेत ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. आणि आबा तिथून न जेवताच निघून जातात. स्त्रीकडे नैना सौरभला भेटते आणि म्हणते की सौरू मला प्लीज मी प्रेग्नेंट असल्याचे रिपोर्ट दे. त्यावर सौरभ म्हणतो की नैना मी तुला दुपारीच सांगितलं होते मी तुझी आता काही एक मदत करू शकणार नाही. नैना म्हणते की प्लीज सौरू मी कुठून आणणार आहे असे रिपोर्ट, तू विचार कर ना. एखाद्याला जर कळलं ना मी तुला खोटे रिपोर्ट दिले तर माझं लायसन्स रद्द होऊ शकतं, कळतंय का तुला? नैना म्हणते की असं काही होणार नाही, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. म्हणते की जोपर्यंत मी कलाला माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट देत नाही ना तोपर्यंत माझं आणि राहुलचं लग्न होऊ शकत नाही. म्हटलंच तर मी तुला हवे तितके पैसे देईल. तो म्हणतो की नैना इकडे पैशाचा प्रश्न नाही आणि हे सगळा संबंध चांदेकरांशी आहे, तुला कळतंय का? नैना म्हणते की माझं जर लग्न नाही ना झालं तर मी जगूच शकणार नाही, माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये, प्लीज मला तू रिपोर्ट दे. इकडे सरोज कलाला बोलते आणि म्हणते की झालं तुझं समाधान, तुला हेच होतं ना, गेले ना आबा न जेवताच इथून निघून. पहिल्यांदा आबा न जेवता टेबलावरून उठून गेले. म्हणते की सॉरी सरोज मॅडम मला माफ करा, पशी झोपणार नाही याची जबाबदारी माझी सरोज मॅडम. घरात ज्यांनी चुका केला आहेत ते तर नामनिराळे आहेत. कला म्हणते की असा अन्याय मी फार वेळ इतरांवर होऊन देणार नाही. आणि राहुलला म्हणते की नैनाताईंना रिपोर्ट दाखवल्यानंतर तरी सुद्धा तू लग्नाला नाकार दिलास ना तर मी तुला सोडणार नाही. फसवल्याच्या आरोपाखाली मी तुला पोलिसांकडे देईल, लक्षात ठेव तू. त्या दिवशी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात आणि अद्वैत तेथे येतो. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला आजचं काम तुझं पोस्टपोन करावे लागेल. अद्वैत म्हणतो की म्हणजे? त्यावर कला म्हणते की तुला आज माझ्यासोबत एका ठिकाणी यावं लागेल. अद्वैत म्हणतो पण कुठे? कला म्हणते की नैनाताईच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट तुलाच हवे होते ना, रिपोर्ट आणायला चालले आहे त्यामुळे तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. म्हणतो तू जा आणि तुझ्या बहिणीसोबत तुझ्या बहिणीचे रिपोर्ट घेऊन ये, मी कशाला हवा आहे? त्यावर कला म्हणते की तुलाच हवे होते ना माझ्या नैनाताईचे प्रेग्नन्सी रिपोर्ट. म्हणते की आम्ही रिपोर्ट जर आणले तर तुझा काय भरोसा उद्या, तू म्हणशील रिपोर्ट मॅनेज केलेले आहे म्हणून, त्यापेक्षा ते नकोस, तूच चल बाबा आमच्या सोबत.
अद्वैत म्हणतो काही झालं तरी मी तुमच्या बरोबर येणार नाही, मला खूप कामे आहेत. अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. त्यावर कला म्हणते की तुझ्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. विषय तुझ्या मनात होता, रिपोर्ट तुला बघायचे होते. अद्वैत कलाला म्हणतो की बरं ठीक आहे येतो मी. चल अद्वैत आणि कला निघतात. त्यावर राहुल लगेच म्हणतो की मी पण येणार. कला राहुलला म्हणते की का तुला काय यायचं आहे आमच्या सोबत. त्यावर राहुल म्हणतो की का म्हणजे. राहुल म्हणतो मला तर यायलाच हवं. तुला असं वाटतंय का मी तुमच्या सोबत आलो तर तुझा आणि तुझ्या बहिणीचा प्लॅन फ्लॉप होईल म्हणून. राहुल म्हणतो की प्रेग्नेन्सीच्या टेस्टसाठी मी पण हॉस्पिटलमध्ये येणार. दोघी बहिणी मिळून माझ्यावर खोटे आरोप करू शकतात. तुम्ही रिपोर्टर असे मॅनेज करू शकतात. अद्वैत राहुलवर हात उचलतो आणि मोठ्याने म्हणतो की राहुल पुन्हा तिच्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही. मागास बघणार आहोत की राहुल कला आणि अद्वैत खरेंच्या घरी जातात. त्यांना बघून नैनाला शॉक बसतो. नैनाला कला म्हणते की चल आपल्याला रिपोर्ट आणण्यासाठी जायचे आहे हॉस्पिटलला. नैना म्हणते की मी माझी जाईल. त्यानंतर रोहिणी संगीताकडे येते आणि संगीताला पैसे हातात देते आणि संगीताला म्हणते की हे प्रकरण इथेच थांबलं पाहिजे. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.